नमस्कार. जनार्दन थत्ते हे मोरारजी मिलमधले सिनियर अकाउंटंट 1972 साली जवळजवळ 35 वर्षाच्या अंतराने कोकणामध्ये असलेल्या देवरुख नावाच्या गावामध्ये आपल्या मूळ गावी गेलेले होते. 35 वर्ष हा फार मोठा प्रचंड काळ होता आणि 35 वर्षानंतर आज देवरुख किती बदललेलं असेल, एकंदर त्या गावची परिस्थिती आणि आपण ज्या वेळेला देवरुख सोडलं त्यावेळची परिस्थिती याच्यामध्ये अगदी जमीन आसमानाचाच फरक पडलेला असेल हे थत्त्यानं माहीत होतं. तरीही कोकणच्या ओढीने आपल्या गावच्या एकंदर आलेल्या आठवणी तीव्र झाल्यामुळे हे जनार्दन थत्ते 1972 साली आपली स्वतःची फियाट गाडी घेऊन मुंबई गोवा रस्त्यावरून थेट सुटले होते आणि देवरुखापर्यंत येऊन थडकले होते. त्यांनी स्वतःच्या हाताने स्वतःचं घर उघडलं, झाडलोट केली. जी चूल 35 वर्ष बंद होती तिच्यामध्ये लाकडं सरकवून चहाचं आधण ठेवलं आणि निवांतपणे घोटघोट चहा घेत ते आपल्या बाल्कनीमध्ये म्हणजे कोकणाच्या भाषेमध्ये पडवीमध्ये बसलेले होते. आपल्या पडवीमध्ये घोटघोट चहा घेत बसलेल्या या थत्त्यांना बघून सगळं गाव जमा झालं होतं आणि ही वार्ता जेव्हा माझ्या आजोबांना देवरुख पासून 6 कोस म्हणजे 12 मैल अंतरावर असणाऱ्या निव नावाच्या गावामध्ये आजोबांना कळले तेव्हा आजोबा सुद्धा या थत्त्यांना भेटायला आलेले होते. त्याच्यानंतर पुढच्याच वर्षी थत्ते जेव्हा परत कोकणामध्ये आले आणि मग त्यावेळेला ते आमच्या निव या गावामध्ये आमच्या आजोबांच्या घरी 8-10 दिवसाचा मुक्काम टाकून होते आणि हा सगळा कथेचा भाग मागच्या एका व्हिडिओमध्ये सविस्तरपणे मी आपल्याला विदित केलेला आहे. त्याच्यानंतर दरवर्षी आपण कोकणामध्ये जायला हवं असं थत्त्यांना कुठेतरी वाटायला लागलं आणि 1974 साली पाठोपाठ ते थत्ते आपले अँबॅसेडर गाडी घेऊन देवरुखच्या दिशेने सुसाट निघालेले होते आणि संध्याकाळी 4-4:30च्या सुमारास ते आपली अँबॅसेडर गाडी घेऊन देवरुखामध्ये असलेल्या आपल्या घराच्या दरवाजासमोर उभे राहिले. या वेळेला पत्र टाकून जनार्दन थत्त्याने माझ्या आजोबांना आधीच कळवलेलं होतं की मी अमुक अमुक दिवशी देवरुखामध्ये येणार आहे आणि अमुक अमुक दिवस तुमच्या निव्याला मला मागच्यासारखं राहायला आवडेल. माझ्या आजोबांनी तात्काळ पत्राने त्या पत्राला उत्तर पाठवून बाबा तू कधीही आणि कितीही दिवस आलास तरी तुझं स्वागतच आहे असं लिहून कळवलं होतं. आणि मग 74 साली आलेले थत्ते मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आमच्या निव्यामध्ये दाखल झाले. जनार्दन थत्ते हे आमच्या निव्याला आजोबांच्या घरी जेव्हा आले तेव्हा मी मे महिन्याच्या सुट्टीमुळे आजोबांच्या घरीच तिथे गेलेला होतो आणि जनार्दन थत्त्यांना आलेलं बघितलं आणि माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. कारण मागच्या वेळेला जेव्हा हे जनार्दन थत्ते आलेले होते तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांच्या फियाट गाडीने ते मी आणि माझे आजोबा असे 15-10 दिवसाची एक रपेट मारून आलेलो होतो. आता थत्ते आलेले आहेत, गाडी घेऊन आलेले आहेत आणि आता परत एकदा आपल्याला असंच कोकणामध्ये इकडे तिकडे थत्ते आजोबांच्या गाडीने फिरायला मिळणार असं माझ्या मनामध्ये एकंदर चलबिचल करणारे विचार कारंज्यासारखे उडायला लागले. आणि तेवढ्यात आजीने नकार घंटा वाजवून त्या सगळ्याला पूर्णविराम दिला. थत्ते आले, आजोबांच्या बरोबर त्यांचं चहा पाणी सुरू होतं. मी त्या दोघांच्या चालणाऱ्या गप्पा शांतपणे आजोबांच्या मांडीशी बसून ऐकत होतो. आणि थत्त्याने जेव्हा आजोबांच्या पुढे प्रस्ताव ठेवला की मागच्या वेळेसारखीच आता राहिलेली देवळं सुद्धा या वेळेला आपल्याला बघायचे आहे आणि तसा वेळ काढून मी आलेला आहे हे जनार्दन थत्त्याने माझ्या आजोबांना सांगायचे. आणि आजीने त्या दोघांसाठी चहा आणायची वेळ एकच आलेली होती. आजी तिथे क्षणभर थांबली, दोघांच्या हातामध्ये चहाचे कप दिले आणि मग आजोबांना म्हणाले की या वेळेला तुम्ही एकटे हवं तर जा, पण मागच्या वेळेसारखं या उत्तमला म्हणजे मला बरोबर नेऊ नका.
आता साहजिकच का असे प्रश्न माझ्या आणि आजोबांच्या मनामध्ये आले आणि आमचे प्रश्न आमच्या मनामधून तोंडातून बाहेर येण्याच्या आधीच आमची आजी आजोबांना म्हणाले की हे बघा, नारायणाची मुंज आठवड्यावर येऊन ठेपलेली आहे, तुम्ही याला बाहेर घेऊन जाल, कुठे काही खाण्यात आलं, सर्दी पडसं झालं तर ऐन वेळेला उत्तमचं आजारपण काढायला आम्हाला काही वेळ असणार नाहीये, म्हणून या वेळेला उत्तमला नवू नका, असा एक खडाजंगी म्हणावा असा आदेश काढून आजी स्वयंपाकघरामध्ये निघून गेली. आजोबांनी प्रश्नार्थक मुद्रेने आणि मिस्किल चेहऱ्याने माझ्याकडे बघितलं. माझा झालेला विरस त्यांना जाणवलेला होता आणि नाही म्हटलं तरी त्यांचाही विरस झालेला होता. पण आजीच्या पुढे कोणाचं काही चालणार नव्हतं आणि आजीने सांगितल्याप्रमाणे माझ्या धाकट्या चुलत भावाची नारायणाची मुंज खरोखरच 8-10 दिवसावर येऊन ठेपलेली होती आणि त्यासाठी आमच्या घरी सगळी मंडळी जमायला सुरुवात झालेली होती. अशाच खिन्नतेच्या वातावरणामध्ये तो दिवस गेला. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे आजोबा आणि थत्ते, जनार्दन थत्ते सकाळी 10च्या सुमारास गाडी घेऊन उरलेली सुरलेली देवळं बघायला निघून गेले आणि तिसऱ्या दिवशी सगळी देवळं मनापुरतं कोकण फिरून झाल्यावर ही जोडगोळी परत निव्यानं आमच्या घरामध्ये आले. आता येईपर्यंत संध्याकाळ झालेली होती, त्यामुळे लगाबगा माझ्या आजोबांनी आणि जनार्दन थत्त्याने आंघोळी केल्या. सबन दिवसाचा प्रवासाचा शेण धुवून टाकला. पाठोपाठ आजीने जेवायला वाढलं. सगळ्या पंक्तीमध्ये बसून ते दोघे जेवले आणि गुडुपकन झोपून टाकलं मी. त्याच्यानंतर आता या दोघांनी काय काय बघितलं आणि त्यांच्या काय काय गप्पा आहेत हे कुतूहल माझ्या मनामध्ये दाटून यायला लागलं होतं आणि दुसऱ्या दिवशी हे गप्पा मारायला कधी बसतात याची वाट बघत मी बसलेला होतो. सकाळचं सगळं अन्य आजोबांची पूजा आले गेलेल्याची कामं झाल्यावर दुपारी 11 वाजायच्या सुमारास ही जोडगोळी म्हणजे जनार्दन थत्ते माझे आजोबा पडवीमध्ये ऐस पैस खुर्च्या टाकून बसले आणि एकंदर त्यांच्या बसण्याच्या अवतारावरून आता यांच्या गप्पा सुरू होणार हे मी ताडलं आणि आजोबांच्या जवळ भिंतीशी टेकून त्यांच्या पायाशी जमिनीवर जाऊन बसलो. मागच्या वेळेसारखं सगळं पुराण जनार्दन थत्त्यांनी सुरू केलं. मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की त्यांच्याबरोबर जी अनेकाने कोकणातली देवळं मी बघितली आणि ती देवळं बघून आल्यानंतर प्रत्येक देऊळ सांगताना सांगितलं जातं की हे 5000 वर्ष जुनं आहे. त्याचं वास्तव काय आहे याच्यावरती लख प्रकाश या जनार्दन थत्त्यांनी मागच्या वेळेला आले तेव्हा टाकलेला होता. ते सगळं माझ्या डोक्यामध्ये होतं आणि मागच्या व्हिडिओमध्ये हे सगळं विस्ताराने मी आपल्याला सांगितलेलं आहे. याची परत एकदा आठवण करून देतो आणि त्या व्हिडिओची लिंक खालच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्यासाठी आहे हेही जाता जाता सांगून टाकतो. जनार्दन थत्त्यांनी मागच्या वेळेसारखं दिलखुलास प्रमाणे बोलायला सुरुवात केली. त्यांनी आपल्या जवळच्या चोपड्या वह्या काढल्या. यावेळेला येताना काही पुस्तकं ते घेऊन आलेली होती आणि मग चोपड्या आणि वह्यामध्ये त्यांनी जे काही लिहून काढलेलं होतं ते एक एक पुस्तक घेऊन त्याचा टाळा किंवा संबंध जोडून बघायला या थत्ते काकांनी सुरुवात केली. आजोबा होला हो करत होते कारण थत्ते आता जे काही सांगणार ते केवळ विस्मयकारक या कॅटेगरीमध्ये असणार हे आजोबांना आणि मला दोघांनाही पक्क माहीत होतं. या वेळेला या दोघांची जी सगळी 3 दिवसाची यात्रा झालेली होती त्याच्यामध्ये बऱ्याचशा वेळेला यांना आदित्य नारायणाचं, सूर्यनारायणाचं, भास्कराचं असे म्हणजे सूर्याची देवळं भेटलेली होती. आणि आजोबांनी मग या जनार्दन थत्त्यांना विचारलं की अरे बाबा, ज्या वेळेला ज्या ज्या ठिकाणी आपण सूर्याच्या देवळामध्ये गेलो म्हणजे कोकणपट्टीला ज्या ज्या गावामध्ये कुठे कुठे सूर्याची पुरातन मूर्ती असलेली देवळं आहेत तिथे गेलो, तिथे तू बाबा एक चमत्कारिक बाब करत होतास आणि ते मी हेरलेलं आहे.
हे ऐकल्यावर जनार्दन थत्त्यांच्या चेहऱ्यावर मिस्किल भाव आले आणि आपल्या या मित्राने म्हणजे माझ्या आजोबाने आपण केलेली ती कृती पक्की हेरलेली आहे याबद्दल माझ्या आजोबांचं थत्त्यांच्या चेहऱ्यावर कौतुक उमटायला लागलं. तरीही थोड्याशा मिस्किलपणे थत्त्याने आजोबांना विचारलं, अरे मी तर प्रत्येक ठिकाणी जाऊन दर्शन घेत होतो, तिथे असे विशिष्ट कृती करावी असं मी काय केलेलं आहे? त्यावर माझे आजोबा म्हणाले, दर्शन मी पण घेत होतो तुझ्या बरोबर, पण जिथे कुठे तुला सूर्यनारायणाची म्हणजे देवाची मूर्ती फार जुनी वाटत असे तिथे देवाशी अगदी सलगी करून तू देवाचे दोन्ही पाय आपल्या हाताने चाचपडून बघत होता आणि हे मी जवळजवळ प्रत्येक ठिकाणी तू करताना बघितलेलं आहे. आणि भले तू तुझ्या नोंदी सगळ्या तुझ्या त्या पॅडमध्ये वहीमध्ये घेतल्या असतील, पण ही एकच नोंद मी माझ्या मनामध्ये मात्र घेतलेली आहे. आणि आता तू हे सगळं देवाचे पाय चाचपून का बघत होतास हे आता मला बसून सांग बघू एकदा. असं खुल्लं आवाहन आणि एका अर्थाने आव्हानही माझ्या आजोबांनी या जनार्दन थत्त्यांना दिल्यानंतर जनार्दन थत्त्यांनी जरा शांतपणे 2 मिनिटं विचार केला. आपल्याजवळ आणलेल्या पुस्तकातली वेगवेगळ्या पुस्तकातली 2-3 पानं उघडून ठेवली आणि मग जनार्दन थत्ते माझ्या आजोबांना सांगायला लागले की मला लखनौला जो मुकादम नावाचा इतिहासकार भेटला होता त्याने त्याच्या अभ्यासाप्रमाणे एक गोष्ट मला सांगितली होती आणि ती गोष्ट जशीच्या तशी आहे की नाही हे मी बाबा प्रत्येक ठिकाणी उभ्या सूर्यनारायणाच्या मूर्तीचे पाय चाचपून बघत होतो. त्या मुकादमाने मला सांगितलं होतं की कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी जुन्या पुरातन काळामध्ये असलेल्या मंदिरामध्ये तितक्याच पुरातन मूर्ती आहेत. त्या मूर्तींपैकी जवळजवळ 60 किंवा 70% मूर्तींच्या पायामध्ये गंबूट आहेत. आता गंबूट म्हणजे आपण गुडघ्यापर्यंत असणारे पूर्वी फक्त काळ्या रंगामध्ये येणारे आणि आता लाल पिवळ्या रंगामध्ये सुद्धा येणारे गंबूट जे असतात ते या सूर्याच्या म्हणजे सूर्यनारायणाच्या मूर्तीच्या पायामध्ये आहेत. आणि मग जनार्दन थत्ते म्हणाले की मुकादमाने मला हे जे सांगितलं होतं की कोकणातल्या काही सूर्यनारायणाच्या मूर्तींच्या पायामध्ये गंबूट आहे ते मी चाचपून बघत होतो आणि त्याने सांगितल्याप्रमाणे 60-70% देवळामध्ये हे गंबूट असल्याचं मला जाणवलं. आता सूर्याच्या पायामध्ये गंबूट ही कल्पनाच मला आणि आजोबांना धक्का देणारी किंवा आमचं छप्पर उडवणारी होते. पण समोर बसलेला माणूस उगाच फेकाड्या नाहीये, त्याचा काहीतरी अभ्यास आहे आणि ज्या अर्थी त्याने ही पुस्तकं काढून समोर ठेवलेली आहे त्या अर्थी आपण त्याचा प्रतिवाद करायला गेलं, त्याचं म्हणणं खोडून काढायला गेलो तर तो धडाधड एकेका पुस्तकातले पुरावे काढून आपल्या समोर मांडेल ही मला आणि आजोबांना खात्री होती. मी माझं कर्तव्य असूनही दोघांच्या मध्ये न बोलण्याचं धोरण स्वीकारलेलंच होतं. पण आजोबांना सुद्धा काही वेळेला आपली शंका फेडून घेतल्याशिवाय चैन पडत नसे आणि त्यांचा तो स्वभाव या जनार्दन थत्त्यांना पूर्ण माहीत होतं. त्यांनी सांगितले की आता तुम्हाला बापू आश्चर्य वाटेल की सूर्यनारायणाचा आपला जो देव आहे आदी देव आहे त्याच्या पायामध्ये युरोपातले हे गंबूट कसे काय. आणि मग जनार्दन थत्त्याने पुढच्या 8-10 मिनिटांमध्ये जे काही सांगितलं ते अक्षरशः थक्क करून टाकणारं होतं. जनार्दन थत्त्याने मग न अडखळता कुठच्याही भीड न बाळगता आजोबांना सांगायला सुरुवात केली की इसवी सनाच्या 16व्या शतकामध्ये म्हणजे इसवी सन 1530 ते 1555 मध्ये जेव्हा दिल्लीमध्ये हुमायून राजा राज्य करत होता आणि
त्यांचे स्वतःचे सैनिक किंवा त्यांच्या सरदारांचे लोक एकंदर आज जी राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश या पट्ट्यामध्ये भयंकर लूटमार आणि देवळांची तोडफोड करत होते. अचानक घाला घातल्यासारखं किंवा टोळधाड आल्यासारखं एखादं मोगली सैन्य यायचं, गावामध्ये लुटालूट करायचं, जे कोण प्रतिकार करतील त्यांना ठार मारायचं, अर्ध्या किंवा जमतील तेवढ्या लोकांना बाटवून मुसलमान करायचं आणि मग देवळातली संपत्ती हिरावून घ्यायचे आणि देवळं तोडफोड करून निघून जायचं. असा हा क्रम हुमायून राज्यावर असेपर्यंत त्या 30-35 वर्षामध्ये चालू होतं. आणि त्यावेळेला मग या सतत येणाऱ्या एकंदर मोगलांच्या स्वाऱ्याने त्रस्त झालेल्या राजस्थान आणि गुजरातमधल्या संजान पासून वर राजस्थानामध्ये जो झालोर डिस्ट्रिक्ट आहे, त्या झालोर डिस्ट्रिक्टमधल्या पट्ट्यापर्यंत मधल्या लोकांनी आपापल्या देवळामध्ये असलेल्या मूर्ती बाजूला काढून स्वतःच ठेवलेल्या होत्या. ज्या मूर्ती लपवण्यासारख्या होत्या किंवा लपवणं शक्य होतं त्या या लोकांनी लपवलेल्या होत्या. पण या देवळातल्या सगळ्याच्या सगळ्या मूर्ती काढून योग्य ठिकाणी लपवणं एवढा वेळही नव्हता आणि एवढं शक्यही होणं नव्हतं. आणि म्हणून 1540-42च्या दरम्यान त्या गावातल्या म्हणजे 15-20 गावातल्या लोकांनी आपापल्या मूर्ती एकत्र केलेल्या होत्या. आणि मग गुजरातच्या किनाऱ्यावर 2 गलबतामध्ये या मूर्ती भरून ती गलबत, बाबा देवा आमच्या डोळ्यासमोर तुझी तोडफोड आम्हाला बघू नये, आता तू तुझी काळजी घेण्यास समर्थ आहे, आमच्याच्यान ते काम होणार नाही असं म्हणून एकदा नमस्कार करून सगळ्या मूर्ती भरून ही जहाजं गलबत पाण्यामध्ये लोटून दिलेली होती. इसवी सन 1542च्या सुमारास समुद्राच्या पाण्यावर तरंगत तरंगत निघालेली ती गलबत 2 जहाजं चिपळूण आणि आसपासच्या किनारपट्टीला येऊन एकेका बंदरामध्ये लागले. आणि मग त्या बंदरामध्ये ती गलबत येऊन लागल्यानंतर कोकणातल्या किनारपट्टीवरच्या लोकांनी ती गलबत जेव्हा ओढून जवळ आणली आणि त्याच्यामध्ये जुन्या काळामध्ये घडवलेल्या अतिशय रेखीव असलेल्या अनेकानेक देवतांच्या मूर्ती त्यांना सापडल्यावर त्यांना फारच संतोष झाला असावा. त्या सगळ्या लोकांनी मग त्या गलबतातल्या मूर्ती आपल्याकडे उतरवून घेतल्या. आणि मग जिथे कुठे कोणाला देऊळ बांधायचं असेल तिथे तिथे कोकण पट्ट्यामध्ये सगळीकडे या गुजरातमधून गलबतातून प्रवास करून आलेल्या मूर्तींची कोकण पट्ट्यामध्ये सर्वदूर स्थापना झाली. त्यावेळेला या एकंदर प्रदेशामध्ये ज्या सूर्याच्या मूर्ती घडवल्या जात त्या पर्शियन पद्धतीने घडवल्या जात असत. कारण मूळ सूर्योपासना ही त्यांच्याकडून आपल्याकडे आलेली आहे. आणि पर्शियामध्ये ज्या पद्धतीच्या मूर्ती घडवल्या जात त्या मूर्तींच्या पायामध्ये आज आपण जसे गंबूट घालतो तशा प्रकारची पादत्राणं घातलेल्या मूर्ती असंख्य प्रमाणामध्ये घडवलेल्या होत्या. आणि संजानपासून झालोर डिस्ट्रिक्टपर्यंतच्या वेगवेगळ्या देवळामध्ये त्यांची स्थापना होती. आज कोकणामध्ये अनेक ठिकाणी जी सूर्याची मंदिरं आहेत त्या मंदिरामध्ये 15व्या आणि 14व्या शतकातल्या ज्या मूर्तींची स्थापना झालेली आहे त्या सूर्याच्या मंदिरामध्ये असलेल्या मूर्तींच्या पायामध्ये गंबूट आहेत. जनार्दन थत्ते न थकता न अडखळता धाड 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 हे सगळं सांगत होते. आणि आमच्या दोघांच्या म्हणजे माझ्या आणि माझ्या आजोबांच्या चेहऱ्यावर आधी आश्चर्य, मग स्तिमितपणा आणि मग केवळ बलियसी केवल ईश्वरेच्छा असं काहीसं दोघांच्या चेहऱ्यावर लिहिलेलं या जनार्दन थत्त्यांना दिसायला लागलं. ते म्हणाले, बापू
हा इतिहास म्हणून महत्त्वाचा आहे. काळाच्या ओघामध्ये काही मूर्ती नष्ट झाल्या, पण कोकणामध्ये त्यातल्या काही स्थापल्या गेलेल्या आहेत. लोक त्यांची मनापासून पूजा अर्चा करत आहेत. वर्षानुवर्ष तिथे उत्सव साजरे होत आहेत. पण मला जे काही रापून किंवा चाचपून बघायचं होतं ते मी आपल्या हाताने बघत होतो. आणि मुकादमाने जे सांगितलं 1542च्या इतिहासामध्ये ज्याची नोंद आहे त्या सगळ्या गोष्टींची म्हणजे सूर्यनारायणाच्या पायात असलेल्या गमबुटांची खात्री मला जवळजवळ प्रत्येक देवळामध्ये झाली. सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं. हा जो माझा ठाम विश्वास आहे त्या ठाम विश्वासाला पक्की बळकटी देणारा किंवा हा ठाम विश्वास मुळामध्ये रुजवायसाठी जनार्दन थत्त्याने माझ्या वयाच्या 12-13व्या वर्षी सांगितलेली ही एक ऐतिहासिक सत्यकथा कुठेतरी कारणीभूत आहे असं आज मला वाटतं. आपल्याला या सगळ्या कथेबद्दल काय वाटतं ते निश्चितपणे खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांच्या रूपाने जरूर नोंदवून मला कळवा. आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे.